Welcome everyone to the few more lectures on electrostatics. In this today's lecture, we are going to discuss about the new topic. It is energy stored in a capacitor. कॅपॅसिटर मध्ये एनर्जी स्टोअर केलेली आहे. कॅपॅसिटर हे डिव्हाइस एनर्जी स्टोअर करण्यासाठी वापरलं जातं. टेम्पररी सोर्स ऑफ एनर्जी, वी कॅन कॉल इट ॲज अ टेम्पररी एनर्जी स्टोरेज सोर्स. एनर्जी स्टोअर करणारा सोर्स आहे. त्याच्यामध्ये चार्जिंग आणि डिस्चार्जिंग प्रोसेस कंटिन्युअस होत असते कॅपॅसिटरमध्ये. कॅपॅसिटरला दुसरं नाव आहे कंडेन्सर. अ कॅपॅसिटर इज अ डिव्हाइस यूज्ड टू स्टोअर एनर्जी. व्हेरी फर्स्ट पॉईंट आपल्याला माहिती आहे, कॅपॅसिटर हे डिव्हाइस कशासाठी वापरलं जातं? एनर्जी स्टोअर करून ठेवण्यासाठी. ओके, आता आपण बघणार आहोत त्याचं फायनल एक्सप्रेशन काय येणार आहे. मॅथमॅटिकली आपण कशा पद्धतीनं ते फाइंड आउट करू शकतो ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. फायनली आपल्याला प्रूव्ह करायचे हाफ इंटू क्यू सी. ओके, टोटल एनर्जी स्टोअर्ड और टोटल एनर्जी स्टोअर्ड इन अ कॅपॅसिटर is how much that we are going to discuss this one. Okay, half into q square c is the energy stored in a capacitor. Okay, so before going for that article, let us discuss about the things which we are known about. Charging a capacitor means transferring electrons from one plate to the another plate. कॅपॅसिटरला किती? दोन प्लेट असतात, C1 C2. ह्याला चार्जिंग करणं म्हणजे काय? तर चार्जेसचं ट्रान्सफर करणं एका प्लेटपासून दुसऱ्या प्लेटपर्यंत. ओके, इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर करणं एका प्लेटपासून दुसऱ्या प्लेटपर्यंत. मग आता इलेक्ट्रॉन जर ट्रान्सफर करायचे असतील ह्या एका प्लेटवरून दुसऱ्या प्लेटवर, तर काहीतरी वर्क करावं लागेल. हेन्स वर्क विल हॅव टू बी डन बाय द बॅटरी. वर्क कोण करतं? मग ते बॅटरी. बॅटरी इज गोइंग टू डू द वर्क इन ऑर्डर टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन्स अगेन्स्ट द अपोजिंग फोर्सेस. इलेक्ट्रॉन्स स्टेबल आहेत, त्यांना आपल्याला काय करायचे? रन करायचे आणि कॅपॅसिटरच्या दोन प्लेटमध्ये स्टोअर करायचे. इज इट ओके? ह्या दोन प्लेटच्या मध्ये जे मटेरियल आहे, डायलेक्ट्रिक मटेरियल, हे मटेरियलच ते वर्क करणार आहे स्टोअर करण्याचं. पण ह्या इलेक्ट्रॉनला आपल्याला ट्रान्सफर करायचे. आता कुठलीही गोष्ट जर ट्रान्सफर करायची असेल तर काय लागतं आपल्याला? काय लागतं ते म्हणजे एनर्जी. तुम्ही बघितलं असेल मेकॅनिक्समध्ये, समजा एक मास आहे आपल्याकडे एम. हे एका पॉईंटपासून जर आपल्याला उचलून इथं ठेवायचं असेल किंवा ट्रान्सफर करायचं असेल तर काय करावं लागतं आपल्याला? काहीतरी फोर्स लावावा लागतो, फोर्स एफ. मग त्याचं काय होतं? काहीतरी डिस्प्लेसमेंट. मग फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं? वर्क डन. डब्ल्यू इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे कशामध्ये आहे? मेकॅनिक्समध्ये. मेकॅनिक्स का? मेकॅनिक्स म्हणजे स्टडी ऑफ दी मासेस अँड इट्स मोशन. ह्या मासला मोशनमध्ये आणायचे, ह्या मासला ट्रान्सफर करायचे एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत. तर ते ट्रान्सफर करण्यासाठीच्या मेथड्स खूप सारे असू शकतात मे बी. ओके, स्लायडिंग मोशन आहे, रोटेशनल मोशन आहे, सर्क्युलर मोशन आहे, ट्रान्सलेशनल मोशन आहे. हे सर्व आपण पाहिले फर्स्ट युनिटमध्ये. ओके, फक्त फायनल एम काय आहे आपलं? ह्या मासला एका पॉईंटपासून उचलून दुसऱ्या पॉईंटला ठेवायचे. म्हणजे काय करायचे? त्याच्यामध्ये काहीतरी डिस्प्लेसमेंट घडवून आणायचे. डिस्प्लेसमेंट काय आहे? एक्स. फोर्स किती लावा लागतो? एफ. मग वर्क डन. काहीतरी काम केलं ना, आपण वर्क केलेलं आहे. हे मास एका ठिकाणाहून उचलून इथं ठेवायचे म्हणजे काहीतरी काम करायचे, वर्क डन करायचं आहे. सो वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, सो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे जे एवढं जे काय आहे ते हे डिस्प्लेसमेंट आहे आणि याच्यावरती आपण अप्लाय केलेला एक फोर्स आहे. त्याच पद्धतीनं आता बॅटरीमध्ये काय आहे? बॅटरी आहे आपल्याकडे. त्या बॅटरीमध्ये आहे चार्जचा साठा. पोटेन्शियल डिफरन्स आहे काहीतरी इथं. ओके, व्ही एवढं पोटेन्शियल आपण अप्लाय केलं. आता काय करायचं आपल्याला? इथं कॅपॅसिटर लावलेलं आहे समजा, फॉर एक्झाम्पल. कॅपॅसिटरच्या ह्या दोन्ही प्लेटपर्यंत आपल्याला चार्जेस न्यायचे आहेत. म्हणजे चार्जेस काय करायचे? ट्रान्सफर करायचे आहेत एका प्लेटपासून दुसऱ्या प्लेटपर्यंत. तर ते ट्रान्सफर करण्याच्या प्रोसेसमध्ये काहीतरी एनर्जी जाणार आहे, वर्क डन करावं लागणार आहे. बघा, चार्जिंग ऑफ कॅपॅसिटर मीन्स ट्रान्सफरिंग इलेक्ट्रॉन्स फ्रॉम वन प्लेट ऑफ द कॅपॅसिटर टू दी अनदर. हेन्स वर्क विल हॅव टू बी डन बाय द बॅटरी इन ऑर्डर टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन्स अगेन्स्ट द अपोजिंग फोर्सेस. इलेक्ट्रॉन्सवरती जे अपोजिंग फोर्सेस आहेत त्यांच्या अगेन्स्ट वर्क करावं लागते. म्हणजे वर्क आलंच, वर्क डन आलं की मग आपल्याला त्याच्यावरून एनर्जी काढता येते. ओके, फोर्सवरून वर्क आणि वर्कवरून एनर्जी कॅल्क्युलेट करू शकतो आपण. बघा मग काय? दीज अपोजिंग फोर्सेस
arise since due to what reason they are going to arise. These opposing forces arises since the electrons are being pushed to the negative plate which repels them, and electrons are removed from the positive plate which tends to attract them. Okay, so two plates are there, one is positive plate, another is negative plate. So these opposing forces are there due to this positive and negative nature of the plates. ओके, सो अगेन्स्ट वर्क करणं म्हणजे त्याच्या विरोधात वर्क करायचं आपल्याला. एखाद्याची टेंडन्सी आहे दूर जाण्याची आणि आपण त्याला जवळ बोलवतोय, म्हणजे काय करावं लागतं, आपल्याला जास्त फोर्स लावावं लागत आहे. सो वी आर गोइंग टू अट्रॅक्ट these opposing forces since arises since the electrons are being pushed to the negative plate which repel them, and electrons are removed from the positive plate which tends to attract them. म्हणजे आता इलेक्ट्रॉन ही जर निगेटिव्ह प्लेट असेल तर इलेक्ट्रॉनला ही काय करणार आहे, रिपेल करणार आहे. सारख्या सारख्यामध्ये रिपल्शन असते. आणि समजा इथं जर पॉझिटिव्ह प्लेट असेल तर हीच पॉझिटिव्ह प्लेट इलेक्ट्रॉनला काय करणार आहे, अट्रॅक्ट करणार आहे. आपल्याला काय करायचे, याच्या अगेन्स्ट वर्क करायचे. इथं जर निगेटिव्ह प्लेट असेल तर इलेक्ट्रॉनला जवळ आणायचे, ही पॉझिटिव्ह प्लेट असेल तर इलेक्ट्रॉनला दूर न्यायचे. म्हणजे हे झालं त्याच्या अगेन्स्ट वर्क, दोन्ही प्लेटच्या अगेन्स्ट वर्क. इन बोथ दिस केसेस, ह्या दोन्ही केसेसमध्ये काय होते बघा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. इन बोथ दिस केसेस द फोर्सेस opposes the transfer from one plate to the another as the charges on the plate increases, and this opposition is also increases. जे अपोजिशन आहे म्हणजे विरोधाभास जो आहे तो काय होणार आहे, आता अपोजिट होणार आहे एकमेकांच्या. आता हे अपोजिट असल्यामुळं प्रॉब्लेम काय झालेला आहे, आपल्याला जास्त वर्क डन करावं लागेल. ते वर्क डन कशानं दिलं जातं बघा, दिस वर्क डन इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी. हे जेवढं काही वर्क आहे ते म्हणजेच एनर्जी स्टोअर्ड इन अ कॅपॅसिटर in the form of electric field between what, two plates, which can later be recovered by the discharging of the capacitor. कॅपॅसिटरच्या डिस्चार्जिंग आपल्याला ते काढूनही टाकता येतं. जेवढं वर्क डन झालेलं आहे ते वर्क डन आपल्याला कन्वर्ट करता येतं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कॅपॅसिटरच्या डिस्चार्जिंगमुळं. ओके, कन्सिडर अ कॅपॅसिटर ऑफ कॅपॅसिटन्स C being charged by the DC source of voltage V ॲज शोन इन फिगर. जसं फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे हे कॅपॅसिटर आहे, त्याच्या दोन प्लेट आहेत, एक पॉझिटिव्ह प्लेट एक निगेटिव्ह. हे इथं काय आहे, पोटेन्शियल डिफरन्स किती अप्लाय केले आपण, V व्होल्ट्स. इज इट ओके. नाऊ ड्युरिंग द प्रोसेस ऑफ चार्जिंग लेट Q डॅश बी द चार्ज ऑन द कॅपॅसिटर अँड V बी द पोटेन्शियल डिफरन्स between the plates, then what will happen, C is equal to Q dash divided by V. C is equal to Q dash divided by V. आपल्याला माहिती आहे C is equal to काय असतो, C is equal to Q divided by V. पण इथं चार्ज किती आहे, Q dash आपण कन्सिडर केला आहे. ह्याला इक्वेशन नंबर 1 द्या. इक्वेशन नंबर 1, ह्याच इक्वेशनवरून आपल्याला V is equal to काढता येते. V is equal to काय येईल, Q dash divided by C. ओके, नाऊ ॲज अ स्मॉल अमाऊंट ऑफ वर्क डन इफ अ स्मॉल चार्ज dq इज फर्दर ट्रान्सफर्ड बिटवीन द प्लेट्स. डी क्यूसाठी वर्क डन सुद्धा किती आहे, स्मॉल वर्क डन आहे DW. सो DW इज इक्वल टू काय येईल मग, वर्क डन इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स अँड चार्ज, द प्रॉडक्ट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अँड चार्ज. जसं आपण वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट घेतो मेकॅनिक्समध्ये, तसं इथं वर्क डन इज इक्वल टू हे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच आहे V, आणि हे स्मॉल डिस्प्लेसमेंट ऑफ द चार्ज इज DQ एवढा चार्ज ट्रान्सफर झालेला आहे. ट्रान्सफर कुठून कुठं झाला, त्या बॅटरीमधून प्लेटवरती ट्रान्सफर होतोय, म्हणजे स्टोअर करायचं आहे ते नंतर आपल्याला. आता बघा हे Q डॅश बाय C कशामुळे आलं, हे Vच्या ठिकाणी ठेवलं आपण. इथून V इज इक्वल टू काय काढता येतं आपल्याला, V इज इक्वल टू Q डॅश डिवायडेड बाय C. सो जे ॲज इट इज इथं ठेवलं, आणि हे DQ तर आहेच. आता हे झालं स्मॉल वर्क डन. आपल्याला जर टोटल वर्क डन, हे झालं स्मॉल. ओके, स्मॉल वर्क डन. टोटल वर्क डन इन ट्रान्सफरिंग द चार्ज. टोटल वर्क डन कसं काढलं जातं मग, तर इंटिग्रेशन घेतलं जातं DWचं. DWचं इंटिग्रेशन काय येईल, W. इंटिग्रेशन ऑफ DW विच इज इक्वल टू इंटिग्रेशन फ्रॉम वॉट, 0 टू Q. फ्रॉम वेअर टू वेअर, 0 पासून Q पर्यंतचं इंटिग्रेशन घेतलं आहे आपण. Q डॅश डिवाइड बाय C इंटू DQ. सो 1/C जर कॉमन काढलं तर 0 टू कॅपिटल Q डॅश इंटू DQ. आता इंटिग्रेशन ऑफ x dx काय येईल, इंटिग्रेशन ऑफ x dx. सो विच इज इक्वल टू x² बाय 2. हे अशा पद्धतीने इंटिग्रेशन येईल. आता बघा 1/C
हे 1/c ॲज इट इज. क्यू डॅशचं इंटिग्रेशन काय येणार आहे, क्यू डॅश स्क्वेअर डिवायडेड बाय 2. लिमिट्स कुठून कुठपर्यंत, 0 टू क्यू. याला म्हणायचं लोअर लिमिट, याला म्हणायचं अप्पर लिमिट. आता अप्पर लिमिट पहिले ठेवतो मायनस लोअर लिमिट. लोअर लिमिट 0 असल्यामुळं ठेवण्याची गरज नाही, जरी ठेवलं तरी आपण 0 येईल त्याचा सर्वांचा आन्सर. सो 1/c ॲज इट इज, हे 1/c. सो 1/2 पण ॲज इट इज, हे 2 आणि c ॲज इट इज समजा. फॉर एक्झाम्पल 2c ॲज इट इज. फक्त आता अप्पर लिमिटच्या ठिकाणी काय ठेवायचे, क्यू डॅशच्या ठिकाणी कॅपिटल क्यू. सो कॅपिटल क्यू स्क्वेअर येईल. मग फायनल एक्सप्रेशन काय मिळेल आपल्याला, वर्क डनचं. वर्क डन इज इक्वल टू हाफ इंटू क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय c. This work done is stored as a electrical potential energy U of the capacitor. कॅपॅसिटरची जी इलेक्ट्रिकल पोटेन्शियल एनर्जी आहे U, ह्या यूच्या फॉर्ममध्ये हे वर्क डन स्टोअर केलं जातं. दिस वर्क डन कॅन बी एक्सप्रेस्ड इन द डिफरंट फॉर्म ॲज फॉलोज. वेगवेगळ्या फॉर्ममध्ये ते परत दाखवलं जातं. U इज इक्वल टू हाफ इंटू क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय c, विच इज इक्वल टू हाफ इंटू CV स्क्वेअर. हाफ इंटू क्यू स्क्वेअर डिवायडेड बाय c, विच इज इक्वल टू हाफ इंटू CV स्क्वेअर. ओके. सो हे CV स्क्वेअर कशामुळं आलं आहे, तर ह्या इथल्या एक्सप्रेशनमुळं. क्यू इज इक्वल टू काय आहे, CV. बघा C इज इक्वल टू आपल्याला माहिती क्यू बाय व्ही. ह्या एक्सप्रेशनवरून हे कॅपॅसिटरचं पाठ ठेवा सर्वांनी. C इज इक्वल टू क्यू बाय व्ही पाठ ठेवा. क्यूवरून काय काढता येतं आपल्याला, CVचा प्रॉडक्ट. सो क्यू स्क्वेअर मीन्स वॉट, CV स्क्वेअर. C स्क्वेअर व्ही स्क्वेअर, हे C स्क्वेअर आणि हे इथलं C, हे डिनॉमिनेटरचं, हे C कॅन्सल झाल्यामुळे फक्त CV स्क्वेअर राहील. सो हाफ इंटू CV स्क्वेअर इज द पोटेन्शियल एनर्जी. आणि वर्क डन म्हटलं तर हाफ इंटू क्यू स्क्वेअर बाय C आणि हाफ इंटू क्यू व्ही इज द पोटेन्शियल एनर्जी. कोणती पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड इन अ कॅपॅसिटर. कुठं स्टोअर केलेली आहे, कॅपॅसिटरमध्ये. बघा, द एनर्जी सप्लाइड टू द बॅटरी इज क्यू व्ही एवढी एनर्जी बॅटरीला सप्लाय केली. बट द स्टोअर्ड एनर्जी इन द इलेक्ट्रिकल फील्ड इज हाफ क्यू व्ही अँड हाफ क्यू व्ही. सो हाफ क्यू व्ही प्लस हाफ क्यू व्ही दोन्हीची ॲडिशन केली तर काय मिळणार आहे, टोटल एनर्जी क्यू व्ही. हाफ प्लस हाफ काय येत आहे, कंप्लीट 1. आलं लक्षात सर्वांच्या. बघा, एवढी एनर्जी दिली, त्याच्यापैकी अर्धी एनर्जी स्टोअर झाली, मग अर्धी एनर्जी कुठं गेली, हाफ क्यू व्ही ना. हाफ म्हणजे काय, अर्ध. 100% मधली अर्धी एनर्जी स्टोअर केली, हाफ क्यू व्ही. फायनल एक्सप्रेशन काय आलं आपलं, बघा इथं हाफ क्यू व्ही आलं आहे. पण दिली किती होती आपण, क्यू व्ही एवढी दिली, पण त्याच्यापैकी हाफच स्टोअर झाली. सो उरलेली काय झाली मग हाफ, द रेस्ट हाफ क्यू व्ही ऑफ द एनर्जी इज वेस्टेड. वेस्ट होते, कुठं वेस्ट होते, ॲज अ हीट इन द कनेक्टिंग वायर्स अँड द बॅटरी इटसेल्फ. बॅटरी गरम होते बघा. ज्या वेळेस बॅटरी गरम होते म्हणजे बॅटरी काय करते, हीट होते. बॅटरी हीट होते, कनेक्टिंग वायर हीट होतात. तिथं जी एनर्जी वेस्ट होते, तिथं वेस्ट होणारी एनर्जी म्हणजे हाफ क्यू व्ही. आणि हाफ क्यू व्ही काय होते, स्टोअर केली जाते कॅपॅसिटरमध्ये. टोटल दिली किती आपण, 100% दिली, त्याच्यापैकी हाफ म्हणजे 50% स्टोअर झाली, 50% हीट म्हणून वेस्ट झाली, हीट म्हणून वाया गेली. कुठली बॅटरी, कुठलंही डिव्हाइस जर गरम होत असेल तर ते वायर, कनेक्टिंग वायर्स आहेत, ते बॅटरी इटसेल्फ किंवा ते डिव्हाइस इटसेल्फ इज गोइंग टू हॅव द रेजिस्टन्स इफेक्ट. इंटरनल रेजिस्टन्स असतं त्या डिव्हाइसचं, जे की हीटिंग प्रोड्यूस करतं, राईट. सो इन दिस वे this we have seen that capacitors, energy stored in a capacitors. With this I think better to stop here. We will continue the remaining things in one of the next lecture. Bye for now and have a nice day. Thank you everyone.